नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. 21व्या शतकात आपण अशा उंबरठ्यावर येऊन पोहोचलोय ना, जिथे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या सबलीकरणाचा जर विचार केला तर स्त्रियांबरोबर पुरुषांची आणि पुरुषांबरोबर स्त्रियांची सुद्धा भूमिका तितकीच महत्त्वाची दिसते. या अटीतटीच्या स्पर्धेमध्ये व्यवसाय उद्योजकतेचा विचार करता स्त्रियांचा सुद्धा सर्वंकष विकास होणं, त्यांचं कौशल्य पणाला लागणं, त्यांना सुद्धा त्या संधी मिळणं, त्यांनी ती आव्हानं झेलणं हे सुद्धा तितकंच गरजेचं दिसतं. फक्त ह्या सगळ्याचा विचार करताना काही महत्त्वाच्या गोष्टींचं भान ठेवून काम करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे आणि ते कशा पद्धतीने करायचंय हे जाणून घेण्यासाठीच आजचा विषय आहे. पाहूया आजचा विषय नेमका काय आहे तो. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलतोय आणि आजचा विषय आहे स्त्रियांचा व्यवसाय, उद्योजकता, विविधता, महिला सक्षमीकरण आणि समावेश. ह्या विषयावर आज आपण बोलणार आहोत आणि मार्गदर्शन करण्यासाठी एक विशेषज्ञ आपल्याला लाभलेले आहेत. आज आपल्या बरोबर आहेत उपाध्यक्ष कॅपजेमिनी इंडिया यांचे संजय चाळके सर. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. आणि खरंच स्त्रियांची भूमिका किंवा त्यांच्या सक्षमीकरणाचा विचार करता नेमके कुठले महत्त्वाचे मुद्दे आहेत हे आपल्याला जाणून घ्यायचे आहे. तेव्हा सर्व प्रेक्षकांना मी त्यांची प्रथम ओळख करून देते. संजय सरांबद्दल सांगायचं म्हणजे उपाध्यक्ष कॅपजेमिनी इंडिया, याचबरोबर मुंबई विद्यापीठातून मास्टर्स ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन त्यांनी पूर्ण केलं आहे आणि नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून जनरल आणि लीडरशिपचे कार्यकारी शिक्षण देखील पूर्ण केलेले आहे. या व्यतिरिक्त सर क्रीडाप्रेमी आहेत, मॅरेथॉन धावपटू सुद्धा आहेत. समाजात सक्रियपणे सहभागी ते होत असतात. ते सोगेती ऑफ कॅपजेमिनी ग्रुपचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि भारत प्रमुख आहेत. जुलै 2016 मध्ये ते कॅपजेमिनीमध्ये सहभागी झाले आणि वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये त्यांनी सक्रियपणे आपला सहभाग नोंदवला. व्यवसाय परिवर्तन घडवण्यासाठीचे जे उपक्रम केले जातात त्याचा सुद्धा ते महत्त्वाचा भाग राहिलेले आहेत. जवळजवळ 25 वर्षांचा या क्षेत्रातला अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. आज सुद्धा आपल्याला ते व्यवसाय, विविधता, महिला सक्षमीकरण आणि समावेश या विषयावर मार्गदर्शन करणार आहे. पुन्हा एकदा सर आपलं मनापासून स्वागत करते. आणि अगदी पहिल्या प्रश्नाकडे यावंसं वाटतं की महिला सक्षमीकरण हा शब्द आपण नेहमी ऐकतो आणि तो आता बऱ्यापैकी माहितीचा झालाय. पण ही जेव्हा संकल्पना येते महिला सक्षमीकरणाची तेव्हा त्याला कुठले वेगवेगळे आयाम दिसतात, त्याचं नेमकं स्वरूप काय आहे, काय सांगाल? महिला सक्षमीकरण माझ्या मते 3 मुद्दे आहेत आणि त्याच्यात सर्वात पहिला मुद्दा हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तो म्हणजे महिलांना शिक्षण आणि व्यवसाय निवडीच्या क्षेत्रात त्यांच्या पसंतीची कुठलीही अट किंवा मर्यादा न घालता त्यांना ते सिलेक्ट करता आलं पाहिजे. या अनुषंगाने समाजातील सर्व घटक स्त्री आणि मुलींना समाजातील त्यांचं स्थान कसं उंचावेल हे निवडण्याची आणि निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत त्यांचा सहभाग असणं फार महत्त्वाचं आहे. दुसरा मुद्दा आहे आजच्या जगात जेव्हा आपण महिला सक्षमीकरण म्हणतो तेव्हा आपण उद्योग जगात त्यांची संख्या फक्त मोजतो की त्या किती आहेत. पण मला असं वाटतं की सक्षमीकरण खऱ्या अर्थाने जेव्हा होईल जेव्हा महिला पुरुषांच्या बरोबरीने त्यांना त्या अपॉर्च्युनिटीज मिळतील, त्यांना तो प्लॅटफॉर्म मिळेल, तिथे त्यांना समानता असेल आणि निर्णय प्रक्रियेत पण त्यांचा आवाज असेल. तर त्या दृष्टीने महिलांना त्यांचं कौशल्य, नेतृत्व निर्माण करण्यासाठी ते पोषक वातावरण तयार केलं गेलं पाहिजे. तो एक दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा आहे जेव्हा स्त्री सक्षम असते तेव्हा आर्थिक उन्नती होते आणि जेव्हा आर्थिक उन्नती होते तेव्हा कौटुंबिक म्हणजे घरात स्त्रीच्या मग ते चांगलं शिक्षण असो, आरोग्य असो, पालनपोषण असो आणि अजून बाकीच्या काही गोष्टी असो त्याचा प्रचार होतो. त्यामुळे सामाजिकदृष्ट्या जर आपण विचार केलं, जर आपण लैंगिक इक्वालिटी, जेंडर इक्वालिटी जे म्हणतो, जी आपण जे सक्षमीकरण जे म्हणतो, जर आपण ते केलं तर खऱ्या अर्थाने समाजाला पण तो न्याय मिळेल आणि खऱ्या अर्थाने त्याचा प्रोग्रेस होईल. नक्कीच. मला वाटतं खूप छान उत्तर आपण दिलं. आणि जे 3 मुद्दे आपण आत्ता म्हणालात की सगळ्यांचा समावेश होणं, त्या संधी स्त्रीला मिळणं, त्याचबरोबरीने अजून एक मुद्दा आपण सर मांडला तो होता जेंडर इक्वालिटीचा. ज्यावेळेला आपण स्त्रियांच्या बाबतीत हा विचार करतो त्यावेळेला व्यवसाय असेल किंवा उद्योग असेल तर ह्या सगळ्या ठिकाणी ही लिंग विविधता हा जो मुद्दा आहे तो त्याच्यावरती काही प्रभाव टाकतो का किंवा महत्त्वाची भूमिका बजावतो का, काय सांगाल आपण याविषयी? मला या विषयाचा किंवा ह्या प्रश्नाचं उत्तर 2016 साली
संयुक्त राष्ट्राने एक 17 त्याला आपण म्हणतो सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, शाश्वत विकास. शाश्वत विकास, त्याच्या शाश्वत विकास आणि ते शाश्वत विकास आपण का केलं जर आपण त्याच्याबद्दल विचार करू तर त्याचे 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिला म्हणजे समाज आणि पृथ्वी आणि त्याच्या अनुषंगाने त्याला आपण पीस आणि प्रॉस्पॅरिटी म्हणतो. बरोबर. म्हणजे त्या अनुषंगाने त्याची शांतता आणि समृद्धी आपण कशी करू त्याला आणू, म्हणजे समाजाला आणि पृथ्वीला. आता ह्याच्यात पण त्याचे 3 पैलू आहेत, त्याला आपण म्हणतो 3 डायमेन्शन्स आहेत. ते आहे आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरण, म्हणजे सोशल, इकॉनॉमिक आणि एन्व्हायरमेंट. आता पहिलं जाणून घेऊया या 17 गोष्टींमध्ये महत्त्वाच्या काय आहेत, म्हणजे ज्या आपण गोल्स काय आहेत. तर आपण म्हणतो की भूकमारीपासून मुक्तता, गरिबीपासून मुक्तता, लैंगिक समानता, मग येतं पर्यावरण, मग येतं पॉवर्टी, सॅनिटेशन, अशा भरपूर काही गोष्टी असतात. आणि आपण जर याचा विचार केला तर लैंगिक समानता आणि महिला सक्षमीकरण या 17 घटकांच्या खूप अविभाज्य घटक आहेत. याला तुम्ही न्याय दिल्याशिवाय, म्हणजे त्याचं सर्वांगीण उद्दिष्ट, म्हणजे मग त्या महिला असतील किंवा मुली असतील, यांचा सर्वांगीण तुम्ही विकास केल्याशिवाय, यांना तुम्ही न्याय दिल्याशिवाय, हे जे फ्युचरसाठी याच्यासाठी या 17 गोल्स जे संयुक्त राष्ट्रसंघाने जे डेव्हलप केलेले आहेत, मला नाही वाटत की आपण त्याच्या जवळ पोचू. 2030 साली या सर्व गोष्टींना याचा आयाम मिळणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याचं कन्क्लुजन 2030 साली होणार आहे. ॲटलिस्ट तो गोल आहे. पण त्या गोलसाठी आजपासून आपल्याला तयारीला लागेल. आणि म्हणून लैंगिक समानता आणि महिला सक्षमीकरण फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. नक्कीच. मला वाटतं हे 2030चं जे आपलं लक्ष आहे तुम्ही म्हणालात ते साध्य करण्यासाठी कुठेतरी या विषयाचा बारकाईने अभ्यास करणं हे गरजेचं आहे. आणि म्हणूनच खरं तर आजच्या विषयाची सुद्धा निवड केली गेली असं मला वाटतं. सर, मी आता पुढच्या प्रश्नाकडे येते की तुम्ही आत्ताच संयुक्त राष्ट्र संघटनेचा उल्लेख केलात, युनायटेड नेशन्सचा. ज्यावेळेला शाश्वत विकासाची ध्येय निश्चित केली गेली त्यावेळेला स्त्री आणि तिचा सहभाग हा सुद्धा त्यातला एक महत्त्वाचा घटक होता. याच दृष्टीने विचारायचं की जागतिक स्तरावर जर आपण स्त्रियांच्या प्रगतीचा आलेख बघितला, व्यावसायिकतेमध्ये असेल, उद्योजकतेमध्ये असेल, तो नेमका कशा पद्धतीने आपल्याला दिसून येतो? खरं सांगायचं तर याबाबत प्रगती फारच मंद आहे. आणि जर प्रत्येकालाच जर ती प्रगती वाढवायची असेल तर प्रत्येकाला त्याचं योगदान द्यावं लागेल, त्याच्यात सहभाग घ्यावा लागेल. नुसता एक घटक गव्हर्नमेंट किंवा ऑर्गनायझेशन्सनी करून उपयोग नाही, त्याला सगळ्यांनी एकत्र यायला लागेल. 2023 पर्यंत जर आपण याचा आलेख बघितला तर आपण कुठेतरी मध्यावर येऊन पोचलेलो आहे. पण मला सांगताना खूप खेद होतोय कारण जगभरात अजूनही लैंगिक समानता साध्य करताना आपण कुठेतरी तोकडे पडतोय. आपण त्या ठिकाणी अजून पोचलेलो आहे असं वाटत नाही. जर आपण त्याचा ट्रेंडचा विचार केला तर 2030 पर्यंत 340 दशलक्ष म्हणजे 340 महिला आणि मुली या अगदी दारिद्र्य रेषेच्या खाली असतील. इनफॅक्ट जर विचार केला तर 4 पैकी एकाला अन्नही नाही मिळणार. अरे बापरे. अशी आपली परिस्थिती आहे. त्यामुळे सत्ता आणि नेतृत्व ह्या ज्या 2 गोष्टी आहेत ज्याच्यात आपण बघू की लैंगिक समानता अजिबात नाही आहे. आज गव्हर्नमेंट काहीतरी करतंय, ऑर्गनायझेशन्स काहीतरी करतात, पण अजूनही आपण ती सत्ता महिलांना येताना दिसत नाही, ती समानता येताना दिसत नाही. शिक्षणात आपण नक्कीच प्रोग्रेस केलेला आहे, पण जर तुम्ही तो रेशो बघितलात की शिक्षण किती लोक जॉईन करतात आणि किती लोक ड्रॉप करतात, तो रेशो शिक्षण कम्प्लिशनचा फार कमी आहे. त्यामुळे त्या दृष्टीने दिल्ली बहुत दूर आहे. आपल्याला बरंच पुढे जायचं आहे आणि भरपूर काम अजूनही बाकी आहे. खरं आहे. मला वाटतं आणि हे खूप अचूक उत्तर आपण दिलं की ज्याला आपण म्हणतो की समानता आली आणि आता सगळ्या गोष्टी झाल्या, तिथे कुठेतरी सांख्यिकीय माहितीचा जर आपण आढावा घेतला आणि जर अभ्यास केला तर ही गोष्ट नक्कीच पटते की नाही, खरंच ही गोष्ट दूर आहे आणि तिथपर्यंत पोचायला, त्या समानतेच्या टप्प्यावर यायला आपल्याला थोडा वेळ लागेल. पण नक्कीच सर तुम्ही आशा निर्माण केलीत की हे आश्वासक चित्र आहे आणि हे उद्या भविष्यात साध्य होईल. कदाचित 2030ची म्हणून सगळेजण वाट बघतील असं मला वाटतं. आता मला पुढच्या प्रश्नाकडे
स्त्रियांकडे ह्या यायचंय की सर, ज्यावेळेला आपण मोठ्या कंपनीचा विचार करतो किंवा मोठ्या सेक्टरचा विचार करतो, एका भागाचा, अगदी उदाहरण द्यायचं झालं तर IT सेक्टर सारखा भाग, की जिथे महिलांना सुद्धा आता बऱ्यापैकी वाव मिळतो, पण तरी सुद्धा मनात प्रश्न येतो की मगाचा जो मुद्दा होता की लिंग वैविध्य किंवा लिंग विविधता, तर हा मुद्दा या क्षेत्रात काम करताना कुठे प्रभावित होतो का? आपल्याला काय वाटतं याविषयी? याचं उत्तर होय आणि नाही मध्ये आहे. होय की जागतिक स्तरावर शिक्षण, व्यवसाय, आरोग्य याच्यात प्रोग्रेस झाला आहे, नक्कीच झाला आहे. विचार करताना आपण जेव्हा विचार करतो तेव्हा जेव्हा आपण होय म्हणतो तेव्हा आपण विचार करायला हवा की ते फक्त Tier 1 किंवा Tier 2 सिटीज झालेलं आहे किंवा जे प्रगत देश आहेत तिथे झालेलं आहे. जे डेव्हलपिंग नेशन्स आहेत, मग ते आफ्रिका असो किंवा अगदी आपण विचार केला Tier 3, Tier 4 सिटीज इंडियात जर विचार केला तरी, भारतात जर विचार केला तरी तेवढी त्याच्यात झालेली नाही आहे. आता आपण जर उदाहरण द्यायचं ठरलं तर जेव्हा आपण म्हणतो की शैक्षणिक आणि व्यावसायिक दृष्टीने जर स्त्रिया पुढे झालेल्या आहेत, पण आर्थिक उन्नती तेवढी आज झालेली नाही आहे. आणि ती का झालेली नाही आहे जर त्याचा आपण विचार केला तर स्त्रियांना रोजगाराच्या व्यतिरिक्त बऱ्याच काही गोष्टी अजूनही करायला लागतात. म्हणजे मग ते घरगुती काम असो, ते मुलांचं सांगोपान असो, घरी आईवडील असतील, सासू सासरे असतील, त्यांचं सांगोपान असो, या सर्व गोष्टी करताना कुठेतरी स्वतःचा विकास हा राहून जातोच. आता तुम्ही विचार करा की व्यावसायिक दृष्टीने पण ज्या महिला आपलं सगळं काम करून ज्या ह्या घरगुती गोष्टी करतात त्यांना कुठेतरी याचा फटका नक्कीच बसतो की त्यांना कुठेतरी त्यांचा सर्वांगीण विकास करताना तो करता येत नाही. खरं. त्यांना उद्या एक फॉरेन लाईक अपॉर्च्युनिटी आली तर ते जाता येतं का, तर ते खरं जाता येत नाही. आजही तेवढ्याच कॉन्फिडेंटली जसं पुरुषांना ती संधी दिली जाते तशी ती महिलांना संधी मिळत नाही. त्यात अनकॉन्शियस बायस पण असेल की आपण असं कन्सिडर करून चालतो की त्या नाहीच जाणार म्हणून. खरं. पण जर तुम्ही घरगुती महिलांचा जरी विचार केला तर त्यांना आज त्याच्यातून मुक्तताही नाही मिळत आहे. त्यामुळे जवळजवळ विचार केलात की ज्या काम करतात त्यांना सेकंड शिफ्ट घरी येऊन करायला लागते आणि ज्या काम नाही करत त्यांच्यावर या बऱ्याचशा गोष्टी एवढ्या लादल्या गेलेल्या आहेत की त्यांना विचारही करता येत नाही. खरं. ती फुल टाइम शिफ्ट होते असं म्हणायला हरकत नाही. फुल टाइम शिफ्ट झालेली आहे. खरं. त्यामुळे मला असं वाटतं की खूप समाधान होऊन या विषयाकडे बघण्याचं काही म्हणजे त्याच्यात काय फायदा नाही आहे. आणि मला वाटतं सर, तुम्ही ना खरंच म्हणजे हा मुद्दा जो आत्ता मांडला तो सगळ्याच सखींना पटला असेल, कारण तिला तिच्या विकासासाठी पूर्ण न्याय द्यायला खरं तर या बाकीच्या गोष्टींचा सुद्धा तिच्यावर प्रभाव होत असतो आणि कळत नकळत कुठेतरी त्याबाबत आपण मागे पडतो. आपल्याला कार्यक्रमात फोन येतोय सर, तो घेऊया आपण. शिवानंद वसेदार आपल्याला प्रश्न विचारतायत निपाणीहून. नमस्कार. नमस्कार सर. हॅलो. हॅलो. हां, बोला. हा, नमस्कार मॅडम. पत्रकार शिवानंद वशर बोलतो निपाणीहून. बोला. माझा प्रश्न असा आहे मॅडम, काही होतकरू महिला जी असतात त्यांच्याकडे कला गुण वगैरे सगळं असतो, त्यांनी काहीतरी नोकरी काम करायचं किंवा बिझनेस करायचा असेल का त्यांच्याकडे कला असते, पण कसं होतं मॅडम, ती म्हणजे आता कागदपत्राची पूर्तता म्हणा किंवा सरकारी नियमाच्या खाली करायचं म्हणून असं त्यांनी विचार करतात, पण त्यांना जे मार्गदर्शन मिळत नसते की डॉक्युमेंट कुठं सबमिट करायचे किंवा काय फॉर्म भरायला लागतात, काय काय डॉक्युमेंट लागतात आणि कुणाचं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे त्यांना माहीत नसते. त्यामुळे ते महिला थोडंसं घाबरून असतात. मग तशा महिलांना जर व्यावसायिकमध्ये गुंतवायचं असेल तर त्यांना प्रशिक्षण मिळायचं असेल तर त्यांनी कुठे नाव नोंदणी केली पाहिजे, काय डॉक्युमेंट करायला पाहिजे, असं माझा प्रश्न आहे. काय मार्गदर्शन करायला? नक्कीच. मला वाटतं त्यांनी खरंच चांगला प्रश्न विचारला की सर, तुम्ही जे म्हणत होतात की आपण होय आणि नाही दोन्ही गटात मगाच्या प्रश्नाचं उत्तर दिलं की काही ठिकाणी ग्रामीण भाग असेल, काही ठिकाणी शहरी भाग असेल आणि तो प्रत्येक देशामध्ये असतो. तर त्यांचा प्रश्न हा होता की काही होतकरू महिला तरुणी असतात की ज्यांना उद्योजकतेत यायचं असतं, स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो, पण सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करता करता त्यांच्या नाकी नऊ येतात आणि मग वाटतं अरे बापरे, आता कसं काय पुढे जावं. तर त्यासाठी त्यांनी कशा टाईपचं प्रशिक्षण घ्यायला हवं किंवा कशा पद्धतीने त्यांनी पुढे जायला हवं, काय मार्गदर्शन कराल? पहिलं म्हणजे व्यावसायिकतेचे चॅलेंज सगळ्यांना सारखे असतात. स्त्री आणि पुरुष त्याच्यात व्यावसायिकता कधीही फरक करत नाही. पण एक इंग्लिशमध्ये म्हण आहे की चॅरिटी बिगिन्स ॲट होम. त्यामुळे घरचे जे वडीलधारी लोक असतील, मग भाऊ असेल किंवा नवरा असेल, मला वाटतं सर्वात पहिलं ते प्रोत्साहन घरातून चालू व्हायला हवं.
ते एकदा झालं. कारण आपण असं एक चालून घेऊया की समजून घेऊया की ह्या लोकांना तरी कमीत कमी माहिती आहे की काय करायचं काय नाही. तर पहिलं म्हणजे तो आहे की तिथे ते मोटिवेशन, ती एनकरेजमेंट घरातून चालू व्हायला पाहिजे. दुसरं मला असं वाटतं की आज व्यवसायाच्या दृष्टीने मग SME स्ट्रक्चर असो, अगदी मिड मार्केट स्ट्रक्चर असो, अगदी शेतीच्या विषयात मग ती नाबार्ड असो, भरपूर संस्था आज गव्हर्नमेंटनी, शासनाने निर्माण केलेल्या आहेत. अगदी ग्रामपंचायत असो, नगरपालिका असो, पालिका असो, सगळ्या दृष्टीने तुम्हाला त्याचं मार्गदर्शन केलं जातं. आज भरपूर त्याचे सेक्टर्स आहेत. मला वाटतं एक बरोबर आहे तुम्हाला की त्याचं ज्ञान कुठे मिळेल. आय थिंक तुम्ही निपाणीत आहात, तुम्ही तुमच्या कलेक्टरला जाऊन भेटा. मला असं वाटतं की तिथे भरपूरसे प्रश्न सॉल्व्ह केले जाऊ शकतात. आज या गेल्या 15-20 वर्षात या सगळ्या गोष्टींचा सखोल अभ्यास करून भरपूर गोष्टी आहेत. मी असं नाही म्हणणार की सगळ्याच आलेल्या आहेत, पण ज्याला सुरुवात करायची आहे त्याला गोष्टी आहेत, त्याला चॅलेंज नंतर नक्कीच येतील. तर माझं असं म्हणणं असेल थोडक्यात, पहिलं म्हणजे प्रोत्साहन घरून असून दे. दुसरं, शासनाने ज्या काही स्कीम्स चालू केलेल्या आहेत मग त्या महिलांसाठी बघायला गेलं तर भरपूर आहेत. त्याचा अभ्यास नीट सगळ्यांनी करायला पाहिजे. तो अभ्यास केल्यानंतर तुम्ही तहसीलदार ऑफिस असो किंवा कुठलं ऑफिस असो त्या ऑफिसमध्ये जाऊन त्या योजना काय आहेत याचा अभ्यास केला पाहिजे. तुम्ही तुमचे लोकप्रतिनिधी आहेत, मग ते नगरसेवक असतो, आमदार असो, खासदार असो, त्यांची ऑफिस असेल, त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्या ज्या काय स्कीम्स आहेत, कारण आज त्यांना पण ते महत्वाचं आहे की तुम्हाला त्या माहिती आहेत. कारण त्यांचा प्रोग्रेस रिपोर्ट पण तुम्ही त्या किती वापरता त्याच्यावर अवलंबून आहे. तुम्ही त्यांचे मतदार आहात. तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनीच त्याचा साथ घेतला पाहिजे. ऑफकोर्स अडथळे असतील, पण मला असं वाटतं की सगळ्याच गोष्टी अडथळ्यातूनच शेवटला पुढे जात असतात. तर त्याचा फायदा तुम्ही नक्कीच इच्छा तिथे मार्ग असं आपण म्हणतोच. त्यामुळे ह्या गोष्टींचा अभ्यास केला आणि ते म्हणाले तसं की नागरिक म्हणून आपण ही भूमिका बजावू शकतो. आपण प्रतिनिधींशी संपर्क करू शकतो जिथून आपल्याला माहिती उपलब्ध होऊ शकते. सर खूप छान मार्गदर्शन आपल्याला करतायत आणि असंच मार्गदर्शन ते पुढेही करणार आहेत. फक्त वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण मात्र कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आजचा आपला विषय आहे व्यवसाय विविधता, महिला सक्षमीकरण आणि समावेश. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत कॅपजेमिनी इंडियाचे उपाध्यक्ष संजय चाळके सर. ब्रेक पूर्वी त्यांनी अनेक गोष्टींच्या बद्दलची आपल्याला जाणीव करून दिली. सर, मगाच्या प्रश्नाचं उत्तर देताना आपण आम्हाला सांगितलं होतं की एक नागरिक म्हणून आपल्याला माहिती हवी असेल तर ती निश्चितच जवळच्या आपण प्रतिनिधींकडे जाऊन मिळवायचा आधी प्रयत्न केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. आणि मग याच्यातूनच मनात एक प्रश्न येतो की सरकारी धोरणं याबाबत आपल्याला काय सांगू पाहतात. तर याविषयी आपण काय मार्गदर्शन कराल? मला असं वाटतं पहिलं म्हणजे आपण बघायला पाहिजे की सरकारी धोरण म्हणजे आज ग्रामपंचायतीत जिथे सरपंच निवडले जातात तिथे आज 50% रिझर्वेशन आहे. म्हणजे 50% महिला रिप्रेझेंट करतात. याचा अर्थ ज्या मॅक्रो लेवलवर ज्या योजना सरकार राबवते त्या योजना 50% महिलांना आपोआप समजलेल्या असतात. दुसरा जर तुम्ही नगरपालिका आणि महानगरपालिकेत बघा, तिथेही 25 ते 30% आरक्षण आहे. त्यामुळे त्या सेकंड लेवलवर जे दुसऱ्या टप्प्यात जर आपण बघू, म्हणजे जिथे शहरीकरण टियर 2, टियर 3 सिटी जे आपण म्हणतो, तिथेही आज आरक्षण असल्यामुळे तिकडच्या सुविधा, सुखसुविधा त्या कशा आहेत याचाही अभ्यास मला वाटतं महिलांना आहे. तो जास्ती प्रोपोगेट करायला पाहिजे, तो लोकांकडे घेऊन गेलं पाहिजे आपण. त्याच्या पलीकडे जाऊन असं मला वाटतं काही धोरणात्मक बदल नक्कीच झाले पाहिजेत. आपल्याकडे 2 सेक्टर असतात, संघटित क्षेत्र असतो आणि असंघटित असतो. आपण त्याला म्हणतो ऑर्गनाइज सेक्टर आणि इनऑर्गनाइज. ऑर्गनाइज सेक्टरमध्ये तुम्ही म्हणाल तर चाइल्ड केअरच्या दृष्टीने म्हणजे मुलांचं संगोपन करण्यासाठी क्रेश असतो. पण असंघटित क्षेत्र असतं जिथे सर्व्हिस इंडस्ट्री असते, जिकडे शेतमजूर असतो, जिथे फॅक्टरीज असतात. मला नाही वाटत तिथे आज क्रेश वगैरे अशा काही गोष्टी असतात. दुसरं असतं स्त्रिया नुसत्या ते नाही करत, तर त्याच्या परीने मला वाटतं भरपूर घरगुती काम असतं. जसं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तिथे त्यांना ॲडल्ट केअर म्हणतो आपण, मग ते आईवडिलांची, सासू सासऱ्यांची पण काळजी घेण्याची.
तर मला असं वाटतं हे धोरणात्मक बदल सरकारने आज करायला पाहिजेत की ह्या दोन गोष्टी जिकडे स्त्रिया आपल्या रोजमर्राच्या कामातून बाहेर पडू नाही शकत तिथे दर्जेदार आणि मी जेव्हा दर्जेदार म्हणतोय तेव्हा क्वालिटी आणि कॉस्ट अफोर्डेबिलिटी पण आली पाहिजे म्हणजे त्या तितक्याच उपयुक्त हव्यात लोकांना की त्या त्यांना या चाइल्ड केअर आणि ॲडल्ट केअर ह्या दोन्ही गोष्टी मला असं वाटतं की आपण त्या स्त्रियांना मुलींना अवेलेबल करून द्यायला पाहिजे आज मग त्या नुसत्या टियर 1 मध्ये नाही किंवा संघटित क्षेत्रात नाही पण असंघटित क्षेत्रात टियर 2 टियर 3 टियर 4 सिटीत पण ह्या सगळ्या सुखसुविधा लोकांना अवेलेबल झालेल्या पाहिजेत. नक्कीच मला वाटतं आणि तुम्ही हा जो बदल सुचवलाय कदाचित तो बदलच सगळ्या स्त्रियांचा सर्वंकष समावेश करण्यासाठी मदतीला येऊ शकतो. सर कार्यक्रमात एक फोन येतोय आपल्याला तो घेऊया आपण. विनया परब आपल्याला विरारहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. 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 प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की व्यवसाय म्हटल्याच्या नंतर भांडवल आणि जागा ह्या दोन समस्या आहेत. मग त्या कशा सोडवाव्यात थोडं सांगा. येस नक्कीच. त्यांचा प्रश्न आहे की भांडवल अर्थातच प्रत्येक स्त्रीच्या मनात हा प्रश्न कदाचित येऊ शकतो की व्यवसाय सुरू करायचा आहे उद्योजकता तर निर्माण करायची आणि आपणही त्याच्यासाठी समर्थ आहोत पण कुठेतरी भांडवलाचा प्रश्न निर्माण होतो तर ती एक समस्या वाटते तर ती कशी दूर करावी. नमस्कार विनया. आय थिंक हा प्रश्न म्हणजे नॉर्मल प्रश्न आहे पहिलं म्हणजे आणि हा प्रश्न मला असं वाटतं की मी मगाशी उत्तर दिलं. आज भांडवल जमा करायला म्हणजे आणि भांडवलमध्ये भांडवल आणि जागा दोन्ही आली म्हणजे भांडवल त्याच्याकडे असेल त्याला जागा शोधणं काय कठीण नाही आहे. तर आज मला असं वाटतं की आज भरपूर म्हणजे नुसत्या मोठ्या बँका नाही तर खूप सहकारी बँका आहेत ज्या तुम्हाला मदत करतात. तुम्हाला मॅक्रो क्रेडिट म्हणजे मायक्रो क्रेडिट संस्था आहेत त्या मदत करतात. नाबार्ड सारख्या क्षेत्रात ज्या संस्था आहेत त्या तुम्हाला शेतीसाठी मदत करतं. मला असं वाटतं की तुम्ही जिथे कुठे असाल म्हणजे तुम्ही तर विरारमध्ये आहात तर तुम्हाला मी टियर 1 सिटीतच मोजतो. तुम्ही तिकडे सहकारी संस्थांमध्ये किंवा तुमच्या बँकांमध्ये जाऊन त्या ब्रांच मॅनेजरला तुम्ही भेटायला पाहिजेत. नुसतं आणि आज मोठ्या बँकेत पण म्हणजे आपण स्टेट बँक ऑफ इंडिया जरी म्हटलं जी आपली नॅशनल बँक आहे तिथेही जरी तुम्ही गेलात तर फक्त मोठ्या भांडवलदारांनाच कर्ज मिळतं अशातला भाग नाही. तिथे भरपूर स्कीम आहेत की ज्या खास स्त्रियांसाठी तयार केलेल्या आहेत. होतं असं की आपल्याकडे त्याचं प्रोपोगेशन तितकं जोराने होत नाही आणि मी तिथे म्हटलं की तिथे सरकारने काम करायला हवं. पण मला असं वाटतं की महिलांनी पण जरा दरवाजा तो ठोठवायला पाहिजे. मी तर म्हणतो ठोठवायला नाही पाहिजे तर तो पाडून टाकायला पाहिजे की अशा ठिकाणी जाऊन तुम्ही ते विचारायला पाहिजे ते प्रश्न विचारायला पाहिजे कारण ते त्यांचं कामच ते आहे. मी तसं दुसरं मी तुम्हाला एक पर्याय सांगितला जो तुमचं तहसीलदार ऑफिस असतं जे कलेक्टर ऑफिस असतं विरार आहे नक्की तिथे तर तुम्हाला सगळ्या गोष्टी समजणार. तुमच्या नगरपालिका आहे तिथे तुम्हाला समजणार. आणि तिसरं लोकप्रतिनिधी त्यांचं कामच ते आपण त्यांच्याकडे जात नाही. आपण त्यांच्याकडून फक्त रस्ते आणि बाकी मूलभूत गोष्टी विचार करतो तर नाही त्यांचंही ते काम आहे की त्यांनी आपल्याला ते सुचिरभूत करायला पाहिजे ते एज्युकेट करायला पाहिजे. तर मला असं म्हणणं आहे की आज मी 20 वर्षापूर्वी वेगळं म्हटलं असतं किंवा 10 वर्षापूर्वी वेगळं म्हटलं असतं. आजच्या शासनाने भरपूर नवीन गोष्टी आज आणलेल्या आहेत. मला असं वाटतं त्याचं भरपूर आज प्रोपोगंडा पण होत करतंय हे शासन. मला असं वाटतं की तुम्ही त्याचा सगळ्यांनी फायदा घ्यायला पाहिजे. नक्कीच मला वाटतं आणि कुठेतरी मूलभूत गोष्टींव्यतिरिक्त आता ही सुद्धा तितकीच आवश्यक गोष्ट आहे. खूप छान मार्गदर्शन सर केलं कारण ह्या पर्यायाचा कोणी मला वाटतं विचार कुठल्या सखीने केला नसेल तर इथून पुढे ती सखी तो नक्कीच विचार करेल असं मला वाटतं. आता एक महत्त्वाचा प्रश्न मनात आहे सर की व्यावसायिकता उद्योजकता ह्या सर्व पद्धतीने सर्वंकष महिलेला आणायचं असेल तर कुठल्या संस्था किंवा संघटना त्याच्या पद्धतीने कुठल्या पद्धतीने त्यांना प्रशिक्षण देऊ शकतील किंवा त्यांनी काय केलं पाहिजे. आणि मला यालाच जोडून हाही प्रश्न विचारायचा आहे की 25 वर्षाचा सर तुमचा अनुभव आहे. कॅपजेमिनीमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर वेगवेगळे उपक्रम घेतले जातात हे आम्ही ऐकलेलं आहे. तर या दृष्टिकोनातून कसे उपक्रम घ्यावेत आपण काय सांगाल काय सुचवाल. पहिलं म्हणजे तुम्ही कॅपजेमिनी म्हणालात म्हणून म्हणतो की खरं म्हणजे ही जी गोष्ट आहे ही फक्त कुठल्याही ऑर्गनायझेशनच्या फक्त HR पुरती मर्यादित नसते. ही त्याच्या पलीकडे जाऊन समाजाने तिकडच्या लोकांनी हे सगळ्यांनी सर्वांगीण जर आपल्याला जर
लैंगिक समानता आणि सक्षमीकरण जर महिलेचं करायचं असेल तर मला वाटतं हा विचार सगळ्यांनी करायला पाहिजे. एका कुठल्या माणसाचा हा अधिकार किंवा त्याचं रोल रिस्पॉन्सिबिलिटी नाही, भूमिका नाही, हे सगळ्यांनी करायला पाहिजे. नक्कीच. तर मी कॅबजेमिनीचं सांगेन. आम्ही कॅबजेमिनीत काय करतो, इनफॅक्ट मी काय मिस व्हायला नको म्हणून मी काही नोट्स पण आणलेले आहेत. पहिलं म्हणजे आम्ही ह्या अख्ख्या मुद्द्याकडे खूप एक वेगळ्या दृष्टिकोनाने विचार करतो. नक्कीच सर, हा दृष्टिकोन आपण जाणून घेऊया. फक्त एक फोन येतोय तो आधी घेऊया आणि मग आपण आपला प्रश्न पूर्ण करू. रवींद्र कुडाळकर आपल्याला प्रश्न विचारतायत जळगावहून. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. मी स्वतः कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या भारत सरकार पुरस्कृत जनशिक्षण संस्थान या प्रकल्पात गेल्या 20 वर्षापासून कार्य करतो. तर माझा असा अनुभव आहे कौशल्य विकासासंबंधी की काही चांगल्या यशोगाथा देखील तयार होत असतात, स्वतःच्या पायावर उभे राहतात, उद्योगधंदा चालू करतात. पण कधी कधी असे निराशेचे प्रसंग या महिलांच्या आयुष्यात येतात की बचत गट म्हणा किंवा वैयक्तिक जरी कुणी उद्योग व्यवसाय महिलांनी चालू केला, सुरुवातीला अपयश आलं तर खचतात त्या, नंतर मार्ग कसा यातनं शोधावा याबद्दल ते द्विधा मनस्थितीत अडकतात आणि आत्मविश्वास कमी होतो. तर निराशा जर सुरुवातीला आली तर अशा महिलांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल की पुढे जाण्यासाठी? धन्यवाद. नक्कीच नक्कीच, खूप चांगला प्रश्न आहे आणि मला वाटतं आपण आत्ता जे उत्तर देणार आहात त्याच्यातून कदाचित या विषयीची काही कल्पना येऊ शकेल, काही युक्ती मिळू शकेल आम्हाला. तर त्यांच्या प्रश्नाला जोडूनच आपला आधीचा प्रश्न पण मी घेते. आपण उपक्रमांविषयी बोलत होतो, तर कुठले असे उपक्रम आहेत की जे पुन्हा एकदा महिलेला याच्यात यायला मदत करू शकतील, या प्रवाहात आणू शकतील, काय सांगाल? पहिलं म्हणजे कुडाळकर साहेबांचं खूप धन्यवाद. त्यांनी हा प्रश्न विचारला. पहिलं म्हणजे त्यांनीच, कारण ते ज्या मंत्रालयात आहे त्या मंत्रालयाचं ते काम आहे आणि मला वाटतं ते खूप खूप चांगल्या रीतीने ते करतायत. व्यावसायिकतेत नैराश्य तर असतंच, फार कमी लोक होतात त्यातून उत्तीर्ण होतात. पण मला असं वाटतं की अशा जेव्हा गोष्टी कुठल्या येतात तेव्हा स्त्रियांनी स्त्रियांकडेच बघितलं पाहिजे. सावित्रीबाई फुले या पहिल्या शिक्षिका झाल्या आणि त्या शिक्षिका होताना त्यांना काही कमी अडचण नाही आली. आपण सगळ्यांना माहिती आहे की अगदी शाळेत जाताना शिकवताना त्यांच्यावर दगडफेक झालेली आहे. तर मला असं वाटतं भरपूर त्यातून बोध घेता येतील. मला वाटतं स्त्रियांनी स्त्रियांकडूनच घेतल्या. अशा भरपूर स्त्रिया आहेत की ज्यांनी या सगळ्या गोष्टींवर मात केलेली आहे. पण कॅबजेमिनीच्या दृष्टीने आपण जर विचार करू की आम्ही काय करतो, म्हणजे ह्या गोष्टीला आम्ही एक, जसं म्हटलं, एक मेथॉडिकल अप्रोचकडे बघतो. नुसतं संख्या वाढवणे हा आमचं काम नसतं. तर पहिलं म्हणजे संख्येकडे पण विचार करावा लागतो. बाय द वे, काय संख्या आहे, तर ती संख्या वाढवताना पहिलं म्हणजे आम्ही असा विचार करतो की ती संख्या कशी वाढवली जाणार. पहिलं म्हणजे, कारण होतं काय, जेव्हा आपली इंटरव्ह्यूज होतात, जेव्हा आपण लोकांना आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये किंवा संघटनेत घेतो, तेव्हा त्या इंटरव्ह्यू पॅनलला कोण बसतं हे पण महत्वाचं आहे. बरेचसे दुर्भाव किंवा बरेचसे जे निर्णय हे तिथे घेतले जातात. तर आम्ही काय करतो, कॅबजेमिनीमध्ये आम्ही पॅनल्स पण आमचे जवळजवळ 50% असतात, स्त्री आणि पुरुष दोघंही असतात. सुरुवात तिथूनच होते. त्यामुळे आम्ही त्याची काळजी खूप सुरुवातीला घेतो. म्हणजे लोक आतमध्ये किंवा स्त्रिया आतमध्ये येण्याच्या आधीच की त्यांना पे पॅरिटी, म्हणजे त्यांना तो पगार पण दिला जातो. कारण ते पण असतं की पे पॅरिटी कधी कधी पुरुषांना जास्ती पगार असतो, महिलेला कमी असतो. तर आम्ही त्याची काळजी अगदी सुरुवातीपासून घ्यायचा प्रयत्न करतो. हा, तर त्याला मी म्हटलं की मेथॉडॉजिकल अप्रोच असतो. दुसरं असतं की एक कल्चर ऑफ इन्क्लुझिव्हनेस, ज्याला आपण म्हणतो, की याच्यात की सगळ्यांना त्याचं एज्युकेशन किंवा त्याला सगळ्यांना त्याचं एज्युकेशन पहिल्यापासून दिलं जातं. अगदी संघटनेत फक्त लीडरच डायव्हर्सिटी बोलतात अशातला काय भाग नाही, किंवा महिला सक्षमीकरण बोलतात किंवा त्या विषयावर चर्चा करतात अशातला काय भाग नाही. तर अख्ख्या ऑर्गनायझेशनमध्ये, अख्ख्या कंपनीत ह्या विषयाचं एज्युकेशन दिलं जातं की स्त्रियांच्या प्रती, मुलींच्या प्रती ज्या आपल्या ज्या कलिग्स आहेत त्यांच्या प्रती आपण त्यांना निर्णय प्रक्रियेत, मग त्यात प्रमोशन असतो, पे पॅरिटी असो किंवा नवीन त्यांच्यासाठी अपॉर्च्युनिटी असो, त्यांना कसं आपण सर्वसमावेशक पद्धतीने त्यांचा विचार केला जाईल, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही इन्क्लुझिव्हनेसनी त्या पद्धतीनेच केलं जातं. दुसरं, एक पॉलिसी जी असते, जसं आपण आज देशाबद्दल म्हटलं की शासन काय करतं, तसं कंपनीच्या दृष्टीने पण आम्ही सेक्शुअल हॅरेसमेंट आहे किंवा ती पॉलिसी काय असेल,
तर त्याच्याबद्दल. दुसरं मॅटर्निटी, की जेव्हा ती मॅटर्निटीतून परत येते तेव्हा तिला जो, जसं आपण आज उद्योजकाबद्दल म्हटलं तसं मॅटर्निटी लिव्ह म्हणजे परत येते तेव्हा तिला काळजी असते की आज माझ्याकडे कसं बघितलं जाईल. खरंय. मी 2 वर्ष काम नाही केलेलं आहे, मी 1 वर्ष काम नाही केलं, माझं स्किल तेच आहे, ते बदललंय. कारण तोपर्यंत IT क्षेत्रात भरपूर काही गोष्टी 3 महिन्यात बदलतात. खरंय. आणि ती धास्ते तिच्या मनात असणार. ऍब्सोल्युटली. तर ती धास्ती कशी ती काढली जाईल, तिला अगदी मॅटर्निटी लिव्ह, जर तिची तारीख असेल उद्या 30 मार्च, तर 30 मार्चच्या आधीच आम्ही तिला 1-1.5 महिने तिला फोन करून तिला तिचा काय प्रोजेक्ट असेल, ती नक्की कधी येते, आणि तिला ते वॉर्म जसं आपण म्हणतो बरोबर. ती त्या दृष्टीने आम्ही बघतो. दुसरं चाइल्ड केअर सोल्युशन आहे. आमच्याकडे खूप सुंदर क्रेश सगळीकडेच आहे आणि आम्हाला असं वाटतं ते तशा क्रेश सगळ्यांनाच मिळायला हव्या. तर त्या दृष्टीने आम्ही केलं जातं. दुसरं फ्लेक्झिबल वर्क ऑप्शन्स, मग त्याच्यात लीव्ह असो, त्यांना बाकी काही सर्जरीज असतील ज्या लागतात त्याचं पार्ट ऑफ दॅट, त्याला सगळा सपोर्ट जो आम्ही या कॅबजेमध्ये दिला जातो. क्या बात आहे. मला वाटतं असे हे जे उपक्रम आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्तरावर जर झाले तर नक्कीच महिलेला काम करताना सुद्धा तितकाच आनंद मिळेल आणि समाधान मिळेल आणि ती व्यवस्थितरित्या पूर्ण 100% देऊन काम करू शकेल. या विषयावर असंच सर मार्गदर्शन करणार आहेत. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. व्यवसाय, विविधता, महिला सक्षमीकरण आणि त्यांचा समावेश या विषयावर आपण बोलतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करता आहेत कॅबजेमिया इंडियाचे उपाध्यक्ष संजय चाळके सर. सरांनी अनेक गोष्टींविषयी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलंय आणि कार्यक्रमात आपल्याला एक फोनही येतोय, तो आपण आधी घेऊया. दादा उबाळे आपल्याला प्रश्न विचारतायत जामखेडहून. नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की लवकर यशस्वी होण्यासाठी महिलांनी कोणत्या व्यवसायाचे शिक्षण घेतले पाहिजे याबद्दल सांगा. ओके. त्यांचा प्रश्न आहे की जर यशस्वी लवकर व्हायचं असेल तर कुठल्या साधारण व्यवसाय प्रशिक्षणाकडे महिलांनी जावं. दादा नमस्कार. पहिलं म्हणजे महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मी मगाशी सांगितल्याप्रमाणे महिला शिक्षणात भरपूर जात आहेत पण तो ड्रॉपआउट रेट जो आहे तो भरपूर आहे. मला वाटतं पहिलं म्हणजे आपण सगळ्यांनी, म्हणजे मी स्वतःला पण वडीलधारी म्हणतो पाहिजे तर, की त्या गोष्टीकडे पहिलं कटाक्षाने बघितलं पाहिजे की जर स्त्री किंवा महिला किंवा आपल्या मुली ज्या शिक्षण करतायत त्या ड्रॉपआउट्स होत नाही, ते शिक्षण सोडून आपल्या घरगुती कामासाठी किंवा कौटुंबिक गोष्टींसाठी त्यांनी ते शिक्षण सोडले असं व्हायला कामा नये. त्यांना जो आपण सपोर्ट दिला पाहिजे की तू नोकरीला जा, तू जेव्हा जाशील तेव्हा घरी आम्ही काय ते बघून घेऊ. जेव्हा तो विश्वास तुम्ही जोपर्यंत निर्माण नाही करत तोपर्यंत नुसतं शिक्षण घेऊनही काय उपयोग नाही. आता शिक्षणाचा मुद्दा जर जेव्हा येतो तेव्हा असं मला वाटतं सर्वच शिक्षण कुठलंही घ्या ते सगळंच चांगलं असतं. आता ऑफकोर्स मी येतो विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातून, तर मी नेहमीच सांगेन की ती गोष्ट नेहमीच आज कित्येक वर्ष राहिलेली आहे आणि पुढच्या कित्येक वर्ष राहणार आहे. पण जसं आज अमेरिकेत किंवा पाश्चात्य देशांना आज समजलेलं आहे की त्यांनी स्टेम हा विषय आहे. स्टेम म्हणजे त्याला असं म्हणतात की सायन्स, टेक्नॉलॉजी आणि मॅथमॅटिक्स, म्हणजे तंत्रज्ञान आणि जो गणित हा विषय हा बऱ्याचशा लोकांनी पाश्चात्य देशांनी पाठी सोडलेला आहे आणि आज त्यामुळे आज भारतीयांना ह्या सर्व देशात भरपूर वाव आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण मुलांना ते पहिलं शिकवलं पाहिजे. याचा अर्थ असं नाही की वाणिज्य किंवा दुसऱ्या कुठल्या शाखेत त्यांनी जाऊ नये की ते अभ्यास करू नये, नाही. कारण सगळीच मुलं काय विज्ञान आणि तंत्रज्ञान जातील असं काय. त्यामुळे असं मला असं वाटतं की सर्वांगीण त्यांचा विकास व्हायसाठी त्यांना पहिलं म्हणजे सर्वच शिकवायला हवं. त्याच्यानंतर त्यांना त्याची आवड काय, त्या मुलींना त्याची आवड काय, त्यांना त्याची ॲप्टिट्यूड काय, म्हणजे त्यांना त्या कशात सक्सेसफुल होतील ते बघून आपण त्यांना त्याचं प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि त्या विषयात, त्या क्षेत्रात त्या सगळ्यात जास्ती किंवा त्या सगळ्यात बेस्ट करतील याच्याकडे कटाक्षाने नजर दिली पाहिजे. क्या बात आहे. मला वाटतं तो कल जाणून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. तरच त्या व्यवसायामधली ती अभिरुची आणि मग येणारं यश हे आपल्याला मिळू शकतं. सर, याच दृष्टीने एक प्रश्न आत्ता मनात आला की ज्या वेळेला स्त्री आणि पुरुष हे एकाच ऑफिसमध्ये किंवा एकाच कार्यालयामध्ये एकत्र काम करत असतील किंवा त्यांची टीम एक असेल तर बरेचदा असं होतं की स्त्रीच्या मनात काही वेगळे मुद्दे आलेले असतात आणि सेम काम करणाऱ्या टीमचा जो पुरुष असेल त्याच्या मनात काही वेगळे मुद्दे आलेले असतात आणि त्यांच्यात कुठेतरी एखाद्या मुद्द्यावरून मतभेद होऊ शकतात. तर साधारण मतभेद दूर कसे केले जातात किंवा मग अंतिम निर्णय कशा पद्धतीने घेतला जातो किंवा
घेतला जावा, काय सांगाल याविषयी? माझ्या मते पुरुष आणि स्त्रिया, महिला कामाच्या ठिकाणी मात्र एकमेकाला पूरक असतात. त्यांचा विरोध जरी असला, त्यांच्यात जरी दोन प्रकारचे मतभेद जरी असले तरी ते त्यांना ते सोडवताना किंवा ते सोडवतात चांगल्या परीने, असं माझा तरी अनुभव आहे. जिथे आज मी संघटित क्षेत्रात काम करतो तिथे थोड्या वेगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे मी असं नाही म्हणणार की मी जे म्हणतो ते सगळीकडे लागू होतं. आता ह्या गोष्टी विचार करताना दोन गोष्टी बघायला पाहिजेत की दोन प्रकारचे लिडरशिप असतात. एक असते मॅस्क्युलाईन लिडरशिप, जी पुरुषांमध्ये असते, ज्याला आपण सांगू शकतो की एक मर्दानी त्यांना ट्रेट्स असतात जे थोडे एग्रेसिव्ह असतात. पण त्याच दृष्टीने जेव्हा आपण त्या लिडरशिप पुढे बघतो ते खूप स्ट्रेट असतात. जेव्हा तुम्ही फेमिनाईन लिडरशिप बघता, म्हणजे जेव्हा आपण त्याला आपण काय म्हणतो स्त्रीवादी नेतृत्व बघून, त्याच्यात थोडी करुणा असते, एम्पथी असते, त्यांना दुसऱ्यांची काळजी घेण्याची कला असते. स्त्रिया खूप मल्टीटास्किंग असतात, कारण त्या घरची कामं करतात, ऑफिसची कामं करतात. त्यावेळी मला असं वाटतं की जेव्हा स्त्री आणि पुरुष एकत्र येतात, आणि त्याच्यासाठी मी इन्क्लुझिव्हनेस हा मगाची शब्द वापरला, जे जेव्हा एकत्र येतात त्याच वेळी जी डायव्हर्सिटी जी कुठल्याही व्यवसायाला लागते, कारण बघा व्यवसाय करताना तुम्हाला एक क्रिएटिव्हिटी लागते, तुम्हाला दुसरा पक्षाचा विचारही करावा लागतो किंवा तो विचार लागतो. ते एकाच्या मनाने चालणारा व्यवसाय होत नाही. आज ज्या वेगाने जे तंत्रज्ञान, जी टेक्नॉलॉजी, या सगळ्या गोष्टी वाढतात, त्यामुळे तुम्हाला दोन्ही प्रकारचे विचार लागतात, दोन्ही प्रकारची मनोबलं ती कशी एकत्र येतील ती लागतात. त्यामुळे मला असं वाटतं की ते टीम वर्क एकत्र नीट जमतं. आज मला वाटतं शिक्षणाने पण आपल्याला शिकवलेल्या अनुभवाने शिकवले, ते मला असं वाटतं की हा मुद्दा न्यून आहे, म्हणजे मिनिमम आहे. तसं काही त्याच्यावर फारसं काही मला असं वाटत नाही काय प्रॉब्लेम. फक्त तुम्ही म्हणल्याप्रमाणे की एकमेकांच्या मताचा आदर करून पुढे गेल्यास कुठलेही वाद होत नाहीत शक्यतो. सर, मला मगाचा एक मुद्दा जो होता त्याच्याकडे पुन्हा यावंसं वाटतं की तुम्ही म्हणाल्याप्रमाणे की स्त्रीच्या आयुष्यात खरंच वेगवेगळे टप्पे येतात आणि कधी कधी ती काम करत असते पण अचानक ब्रेक लागल्यासारखं तिचं काम मध्येच थांबतं. मग तिचं लग्न झालेलं असेल किंवा तुम्ही म्हणालात तसं ती मॅटर्निटी लिव्हवर गेली, बाळणपणानंतर पुन्हा एकदा कामावर परतली, तर त्याच्यानंतर साधारण ती जिथे काम करते तिकडचं वातावरण कसं असायला हवं की जे तिला पोषक ठरेल पुढेही तितक्याच जोमाने काम करण्यासाठी, काय सांगाल याविषयी? आय थिंक तुम्ही जे विचारलं ते बरोबर आहे. महिला पुरुषांपेक्षा जास्ती व्यवसायातून लांब असतात, मग ते मॅटर्निटी, आजारपण, घरची कामं. इनफॅक्ट मला मुद्दाम या कार्यक्रमात UNचा एक रिपोर्ट, जो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनी जो रिपोर्ट पब्लिश केलेला आहे, की महिलांना पुरुषांबरोबरच्या तुलनेत अगदी पॅरिटी करायची असेल तर पुढचे 131 वर्ष लागणार आहे. म्हणजे 1954 साली ही पॅरिटी होणार आहे. त्यामुळे आपल्याला भरपूर लांब जायचं आहे. तर मला वाटतं की ह्या गोष्टी फक्त सॉल्व्ह होऊ शकतात, कारण जसं मी आधीच सांगितलं तसं एम्प्लॉयर्स, म्हणजे मग ज्याच्यात मॅटर्निटी लिव्ह असेल, जेव्हा त्या परत येतात तेव्हा आपण त्यांचं कसं वेलकम करू, किंवा त्यांना आधीच त्याची पाथ कशी असेल, ते आल्यावर ते काय करणार. जसं आपण म्हणतो की महिलांकडे खूप क्रिएटिव्हिटी असते, त्यांच्याकडे ॲनालिटिकल थिंकिंग असते, पण मला कुठेतरी कॉन्फिडन्स कमी होतो की मला आज घेतील की नाही किंवा माझं काय होईल. आणि नुसतं महिलांमध्ये नाही तर मला वाटतं की ऑर्गनायझेशन्स पण आहेत, त्यांच्याकडे पण आज तो एक गॅप आहे की त्यांच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो थोडा वेगळा आहे. तर तो दृष्टिकोन तो वेगळा, तो आता बदलला पाहिजे. तो बदलतोय, खूप फास्ट बदलतो असं मी नाही म्हणणार, पण तो बदलतोय. आणि तो जेवढ्या वेगाने बदलेल, आणि मला असं वाटतं की मग ते सरकार असो, आपल्या घरात असो, मला वाटतं त्या दृष्टिकोन तो सगळ्या पातळीवर बदलायला पाहिजे. तो फक्त एक ऑर्गनायझेशन, HR किंवा एक मॅनेजर बदलू नाही शकत, पण तो जेवढ्या फास्ट बदलेल तेवढं मला वाटतं की लैंगिक समानता आणि महिला सक्षमीकरण, ज्या दोन आपण या विषयावर बोलतो, तो फार लवकर होईल. जर तो आपण नाही केला तर ते जेंडर गॅप हे राहणारच आहे. खरंय. आणि मला वाटतं तुम्ही म्हणालात तसं की हे सगळ्या दृष्टिकोनातून विचार व्हायला हवा, तरच स्त्री चांगल्या पद्धतीने काम करू शकेल. या विषयावर सर मार्गदर्शन असंच करणार आहेत. फक्त वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री.
ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. व्यवसाय, विविधता, महिला सक्षमीकरण आणि समावेश या विषयावर आज आपण बोलतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत कॅपजेमिनी इंडियाचे उपाध्यक्ष, भारत प्रमुख संजय चाळके सर. ब्रेकपूर्वी त्यांनी अनेक मुद्दे मांडले, आपल्याला प्रश्न सुद्धा आले आणि त्या प्रश्नांची सुद्धा त्यांनी खूप छान पद्धतीने उत्तरं दिली. आता मला सर या प्रश्नाकडे यावंसं वाटतं की असं म्हणतात की एका यशस्वी पुरुषामागे नेहमी एक स्त्री खंबीरपणे पाठीशी उभी असते. तर आपण हे श्रेय सर कोणाला द्याल, काय सांगाल आपल्या अनुभवावरून? मी माझ्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यात भरपूर स्त्रियांबरोबर काम केलेलं आहे, प्रेरणा घेतलेली आहे. पण मला वाटतं आज सर्वप्रथम अशा महिलांना आपण आभार मानूया ज्यांनी हा मुद्दा ठळकपणे गेले 100, 150, 200 वर्ष मांडलेला आहे. आपण महाराष्ट्रापासून सुरुवात करूया. आता मी मगाशी नाव घेतलं सावित्रीबाई फुले, ज्यांनी हा मुद्दा म्हणजे त्या पहिल्या शिक्षिका होत्या. जातीभेद नष्ट करण्यातही त्यांचा फार मोठा वाटा होता. तर मला असं वाटतं की सगळ्यात अग्रगण्य असं नाव आज आपल्या देशात महाराष्ट्रात आपण घेतलं पाहिजे ते सावित्रीबाई फुलेंचं घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर अशा भरपूर महिला आहेत, मग त्या निगर शाजी असतील, ज्या विज्ञान तंत्रज्ञानाने इस्रोमध्ये आपलं नाव केलं, टेस थॉमस असतील ज्या पहिल्या वैज्ञानिक होत्या, मग कर्णम मल्लेश्वरी, साक्षी मलिक ज्या क्रीडा क्षेत्रात ज्यांनी आपलं खास करून कुस्ती जिथे साक्षी मलिक जिथे पुरुष होते जिथे त्यांनी आपलं नाव केलं, अरुंधती भट्टाचार्य ज्या SBI सारख्या सगळ्यात मोठ्या बँकेच्या अध्यक्ष झाल्या. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या महिला फार महत्त्वाच्या आहेत. नक्कीच. त्याच्यानंतर मला वाटतं की माझ्या फेवरेट 5 आहेत. पहिलं म्हणजे माझी आई, 3 बहिणी आणि माझी बायको वैशाली. मला असं वाटतं की संयम, चिकाटी, मनाचा मोठेपणा, बऱ्याचशा गोष्टी मी माझ्या घरून शिकलो. त्यामुळे या 5 स्त्रिया असल्यामुळे मला असं काही डायव्हर्सिटी किंवा महिला सक्षमीकरण असं मला वेगळा हा विषय कधी वाटलाच नाही, किंवा त्याचा अभ्यास असा वेगळा करायला पाहिजे किंवा बोलताना त्याच्यात मी काहीतरी विचार करून बोलायला पाहिजे असं कधी आलं नाही. बऱ्याचशा गोष्टी ह्या खूप सहजतेने येतात आणि त्या या 5 महिलांमुळे येतात. नक्की. आणि मला वाटतं तुम्ही जे मगाशी म्हणाला होतात की कुटुंबातून जो आधार मिळायला हवा किंवा कुटुंब जे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतं, ही गोष्टही आपल्याला पुरेशी असते आणि मग आपण वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळी आव्हानं स्वीकारू शकतो. तर हे खूप महत्त्वाचं आहे. सर, आजचा हा पूर्ण जो विषय होता किंवा आपले जे वेगवेगळे प्रश्न होते, याच्यातून आजच्या या सखीला किंवा नवीन उद्योजकतेला, व्यावसायिकेला तुम्हाला जर काही सांगायचं असेल महत्त्वाचं किंवा थोडंसं मार्गदर्शन संदेश द्यायचा असेल, तर साधारण तुम्ही कुठल्या पद्धतीने द्याल, काय सांगाल? मी फक्त जसा कार्यक्रम एक चांगली गोष्ट आहे की ज्यांनी प्रश्न विचारले त्याच्यात भरपूर पुरुषही होते. त्यामुळे हा संदेश फक्त महिलांना देऊन उपयोग नाही, हा संदेश सगळ्यांसाठी आहे. पहिलं नॉर्मली की या सगळ्या गोष्टी घरातून सुरुवात होते. मग त्या घराची महिला पण महत्वाची आहे, म्हणजे आई जी आपल्या मुलीला पण वाढवते आणि मुलाला पण वाढवते. तर ती समानता आपण घरापासून कशी चालू करू? आपल्यासमोर आपण जसं सांगितलं तसं स्त्रियांचा भरपूर वेळ हा घरगुती कामात जातो, त्या कामही करत असतात. तिथे पुरुषांनी त्याची ती जबाबदारी असते, ती त्या कसं करतील, त्यांच्या कामाच्या क्षेत्रात कसं सक्सेसफुल होतील, यशस्वी होतील, त्याच्यासाठी पुरुषांनी काय करायचं, ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. तर त्यामुळे त्या व्हायला पाहिजेत. दुसरी गोष्ट, ह्या गोष्टी खूप पहिल्यापासून व्हायला पाहिजे, तसं तुम्ही म्हणाला स्त्रीच्या दृष्टीने. तर त्यामुळे तुमची जर मुलगी असेल तर तिला पहिल्यापासून तुम्ही कुठल्या प्रकारची म्हणजे शिक्षण असेल, थोडक्यात जर तिला तुमच्या व्यवसायात तुम्ही पहिल्यापासून घेऊन आलात तर जो कॉन्फिडन्स तिच्यात जो डेव्हलप होईल तो फार महत्वाचा आहे. मी माझ्या मुलीला आज ट्रेडिंग कसं करायचं हे आतापासून शिकवायचा प्रयत्न करतो. तर तुम्ही तिला बँक अकाउंट असेल, मग ट्रेडिंग असेल किंवा अजून कुठल्याही गोष्टी असतील, अगदी लहानपणापासून तुम्ही त्याचा अनुभव किंवा त्याचा एक्सपोजर तुम्ही देत आलात तर मला असं वाटतं या बऱ्याचशा गोष्टी नंतर येऊन ती जेव्हा मोठ्या जगात जाईल तिथं फेस करायचं जाईल, तुला त्यात काही वेगळं वाटणार नाही. खरं. दुसरं, आपण त्यांचं शिक्षण आणि त्या फायनान्शियली इंडिपेंडंट कशा होतील हे पण पहिल्यापासून बघितलं पाहिजे. मला असं वाटतं की या जसं जितकं लवकर तुम्ही ह्या चालू कराल तितका तिला तो आत्मविश्वास होईल पुढचं जग बेसिकली हे करायला. त्याच्यानंतर जसं सांगितलं तसं मेन शेअरिंग डोमेस्टिक ड्युटीज, म्हणजे मला असं वाटतं हा सगळ्यात मोठा विषय आहे खास करून आपल्या देशात,
की पुरुष कसं त्या दृष्टीने सगळ्यात जास्ती महिलेला सहभाग करेल, त्यांना मदत करेल आणि नुसतं डोमेस्टिक नाही, मग त्या कामाच्या दृष्टीने पण असेल. मला असं वाटतं हा फार महत्त्वाचा विषय आहे. हा सगळ्यांनी फार सिरियसली घेतला पाहिजे आणि त्याला मदत केली पाहिजे. आणि लास्ट मला पुरुषांना पण अप्रिशिएट करायचं आहे की जे हे करतात. कारण असं नको व्हायला की हा फक्त एका दृष्टीने विषय जाईल, किंवा जेव्हा एका दृष्टीने विषय जातो तेव्हा दुसरा आपले कान बंद करतो. असं मला म्हणायचं की यात भरपूर पुरुष आहेत की ते ह्या विषयावर, ह्या संशोधनावर भरपूर आपला वेळ खर्च करतायत, आपल्याला मदत करतायत. तर मला असं वाटतं आपण त्यांनाही, जे पुरुष करतायत त्यांना पण मला खूप आभार मानायचे त्या कार्यक्रमाच्या दृष्टीने, की ते त्यांचं काम असंच चालू ठेवून एक रोल मॉडेल बनवून अजून भरपूर पुरुष, अजून असे जे हजबंड्स आहेत किंवा कलिग्स आहेत की ज्यांनी ह्या मुवमेंटमध्ये जॉईन व्हायला पाहिजे, जेणेकरून हा विषय 131 वर्ष न चालायला पुढच्या 30 वर्षात जर आपण सॉल्व्ह केला तर बरं होईल. क्या बात आहे. मला वाटतं हे खूपच महत्त्वाचं होतं, कारण तुम्ही ज्या ज्या स्त्रियांची नावं घेतलीत त्यांच्या मागे, त्या उभं राहण्यामागे सुद्धा नक्कीच पुरुषांचाही तितकाच सहभाग होता, कुटुंबाची तितकीच प्रबळ भूमिका होती. म्हणूनच हे यश कुठेतरी आपल्याला बघायला मिळालं. आणि ही तुम्ही अजून एक उल्लेख केला की ही चळवळ आहे आणि या चळवळीत प्रत्येकानं स्त्रीला सहकार्य करण्याची नक्कीच गरज आहे. आजचा हा भाग कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आपण. आणि सर, आपण तर आमच्यासाठी इथे वेळात वेळ काढून आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं. अनेक वेगवेगळ्या गोष्टी आम्हाला या निमित्ताने आपल्याकडून कळल्या. त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानते. नमस्कार. आणि पुन्हा एकदा परत सगळ्यांना सांगते की कार्यक्रम कसा वाटला हे जरूर कळवा. आपण वेगवेगळ्या सामाजिक माध्यमांचा वापर करू शकता. आमची सुद्धा माध्यमं आहेत. फेसबुकवरती प्रतिक्रिया देता येतात, यूट्यूबवर सुद्धा प्रतिक्रिया देता येतील. नक्की जरूर कळवा हे सगळं. आपण भेटणार आहोत पुढच्या सखी सह्याद्रीच्या भागात एका नवीन वेगळ्या विषयासह. आत्ता मात्र निरोप घ्यायची वेळ झाली आहे. नमस्कार.